ढोलवाला महत्वाचा आहे की ताशावाला महत्वाचा आहे की घंटा नाद करणारे महत्वाचे की ध्वजवाले महत्वाचे? तुमच्या दृष्टीने या टीममध्ये सगळेजण महत्वाचे आहेत की स्पेसिफिक एक कोणी आहे? खरं तर पथक म्हणजे कसं आहे, की हे कुणाच्या एका बेसवर नाही चालू राहत, बरोबर. की समजा आता ढोलवाले, ताशावाले, ध्वज असतील, हे कुणाच्या एका म्हणजे थोडक्यात ती 4 पायांची खुर्ची म्हटलं तरी चालेल. बरोबर. पथक म्हणजे एका पायाला ढोल आहेत, एका बाजूला ताशे आहेत, एकीकडे झांज आहे, एकीकडे ध्वज आहे. ह्या चौघांची जेव्हा आपण सांगड घालू तेव्हाच वाद्यपथक तयार होणार आहे. बरोबर. त्यामुळे हे चौघांना पॅरलली तेवढंच महत्व आहे आणि सर्वात याचा कळस म्हणजे आपले ध्वज. बरोबर. कारण की तो आपला जरी पटका आहे, ती आपली शान आहे. आज ध्वज कुठं चुकून पडला तर आपण मिरवणूक जागेवर बंद करतो. ही आपली परंपरा आहे. कारण की तो ध्वजाचा अपमान झाला थोडक्यात पडणं म्हणजे. मग ती मिरवणूक आपण जागेवर बंद करतो. म्हणजे ढोल ताशा वाजवणं याच्यापेक्षाही आपल्या मंडळाला किंवा वाद्यपथकाला ध्वज हा खूप महत्वाचा आहे. कारण की आपला ध्वज पडू न देणं ही सर्वात मोठी जिम्मेदारी. आणि जे पण लोक ध्वज आपले ध्वजारोहण करत असतील किंवा ते फिरवत असतील, त्यांना खूप मोठी म्हणजे रिस्क म्हणता येईल किंवा त्यांना खूप मोठी गोष्ट जबाबदारी की आपल्याला तो ध्वज पडला नाही पाहिजे. कारण की पूर्ण वादन हे डिपेंड अपॉन की ध्वजावरती.